कालच्या भागामध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये मिलिंद राजा यांनी नागशनभंतींना स्मृतीच्या स्मरण आणि स्मृतीचं उगमस्थान अशा प्रकारचे जे काही प्रश्न विचारले होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे नागशनभंतींनी स्पष्टीकरणासहित दिले हे आपण बघितलेलं होतं. आज यामधील समोरचं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये या ग्रंथामधील प्रकरण 4 आणि याच्यामध्ये स्मृतीच्या संदर्भामध्ये आज सुद्धा आपल्याची जी काही माहिती आहे ती माहिती घ्यायची आहे. यामध्ये सर्वात प्रथम मिलिंद राजा म्हणते की भन्ते किती प्रकारची स्मृती उत्पन्न होते. आता आपण कालपर्यंत बघितलं होतं की जे काही स्मृतीचं स्मरण असेल, उगमस्थान असेल, सर्व काही स्मृतीच्या संदर्भामध्ये बघितलं होतं. मग या स्मृतीच्या संदर्भामध्ये सर्व काही मिलिंद राजाला समजल्याच्या नंतर मिलिंद राजा त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करते की अशी जी स्मृती असते तर हे स्मृती किती प्रकारचे अशा प्रकारची स्मृती जी उत्पन्न होते असं विचारते. मग यावर नागशनभंते म्हणतात की महाराज 16 प्रकारच्या स्मृतीचा उगम होतो आणि ते 16 जे प्रकार आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. यातलं एक आहे अभिज्ञेमुळे स्मृती उत्पन्न होते. आता अभिज्ञा म्हणजे जे काही पूर्व आज्ञा, जे काही याच्या अगोदरची जे काही आज्ञा असेल, काही आठवण असेल, त्यामुळे आपली स्मृती म्हणजे जे काही आठवण आहे ती आठवण उत्पन्न होते, आठवण निर्माण होते. आयुष्यामध्ये आनंद, उपासिका, खजुतरा अगर त्यांना अशी अभिज्ञा शक्ती प्राप्त होती असे लोक आपल्या पुनर्जन्मातील गोष्टीचे सुद्धा स्मरण करीत होते. म्हणजे याच्यात असं सांगतात की कोणी कोणी जे काही लोक आहेत किंवा काही आयुष्यमान आहेत, काही जे काही उपासक आहेत, तर यांना गेल्या जन्मातलं सुद्धा काही काही आठवण राहते आणि अशा प्रकारची अविद्या त्यांच्यापाशी प्राप्त झालेली असते. म्हणजे त्यांना त्याच्यावर प्राप्त झालेले असते. समजा की त्यांनी गेल्या जन्मीतलं सुद्धा आपण काय होतो, कशाबद्दल होतो हे सर्व काही बघत होते. यानंतर दुसरं आहे बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते. आता जे काही बाहेरचं आपण इकडे तिकडे बघितल्याच्या नंतर काही घटना आपल्याला दिसतात, तर ते घटना दिसल्याच्या नंतर त्या घटनेवरून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी आठवण होते. त्याच्यामध्ये जे विसराळू असतात त्यांना वेळोवेळी सांगत असल्यामुळे त्या स्मरण होते. काही लोक प्रत्येक गोष्ट विसरत असतात, तर ते विसरत असताना कोण समजा त्याला एखाद्या सांगली समजा अशी गोष्ट की तेव्हा त्याला आठवण येते, हो असं असं झालं होतं. याच्यानंतर तिसरं आहे की एखादा मोठा प्रसंग घडला असता स्मृती उत्पन्न होते. म्हणजे आपल्या समोर एखादा कोणताही मोठा प्रसंग उद्भवला असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला स्मृती निर्माण होते. जसे राजाच्या अभिषेकाची व्यवस्था चालली असता त्यांना स्मरण होते किंवा स्वतःच्या श्रोतापत्ती फळाच्या प्रसंगामुळे स्मरण होते. म्हणजे अशा गोष्टी जे काही गोष्टी घडत आहेत आणि गोष्ट घडत आहे हे घडताना त्याला लक्षात येते. त्यानंतर आनंदाच्या प्रसंगाने सुद्धा स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये जे काही आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होते आणि आनंद निर्माण झाल्याच्या नंतर हा आनंद कोणाला तरी माणूस जोडतो अगोदरच्या घटनेला, त्याच्यामुळे सुद्धा अगोदरची कोणती तरी घटना आपल्याला आठवणी देते. तर यामध्ये आमक्या वेळी त्या गोष्टीमुळे अतिशय आनंद झाला अशा स्मरणाने उत्पन्न होते. म्हणजे आज एखाद्याला समजा आनंद झाला, मग माणूस आठवण करते की आज मी खूप खुश आहो, मग याच्या अगोदर कधी एवढा खुश होतो का. मग अशामध्ये आपण आपल्या मागच्या काळामध्ये जातो आणि मागच्या काळामध्ये गेल्यावर कधीतरी आपल्याला आठवते की आपण कधीतरी एवढं खुश होतो, मग खूप म्हणजे आनंद होता. तर अशावरून आताच्या आनंदावरून मागचा कधीतरी तरी आनंद आपल्याला आठवतो. याच्यानंतर 5वं आहे दुःखद प्रसंगामुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये काही आता एखादं जर काही दुःख झालं आपल्याला, तर या दुःखासंदर्भामध्ये किंवा दुःखाचा विचार करत मागे कधी दुःख झालं होतं त्याची सुद्धा आपल्याला आठवण येते. आमच्या ठिकाणी अशा प्रसंगाने फार दुःख भोगावे लागले होते अशी आठवण तेव्हा स्मरण होते. त्यानंतर 6वं आहे साम्य आढळून आल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. सारखेपणा. आता समजा एखाद्यावर जातात आपल्याला एखादा व्यक्ती दिसला, समजा ते कोणाच्या तरी सारखा दिसते आपल्याला, की कोणीतरी पाहुणा रावणा काहीतरी असं त्याच्यासारखा दिसतो आणि त्याच्यासारखा दिसल्यामुळे आपल्याला त्या पाहुण्याची आठवण होते. काही घेणं देणं नसते, काही नसते, फक्त त्याच्यासारखं दिसलं म्हणून आपल्याला त्या पाहुण्याची आठवण होते.
तर यामध्ये जसे आपल्या आई वडील, भाऊ बहीण इत्यादी समान दुसऱ्या व्यक्तीस पाहून स्मरण होते, किंवा एखाद्या उंट, बैल, गाढव वगैरे समान दुसऱ्याचा उंट, बैल किंवा गाढव दृष्टीस पडले असता स्मरण होते. म्हणजे अशा प्रकारचे एखाद्या गोष्टीकडे बघून दुसऱ्या गोष्टीची आठवण होते. यानंतर 7वं आहे असमानतेमुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये समानता नसते, सारखेपणा नसते, आणि सारखेपणा नसल्या कारणाने आपल्याला आठवण होते. तर जसे आमक्याची रूप असे आहे, शब्द आहे असा आहे, सुगंध असा आहे, स्वाद असा व स्पर्श असा आहे व नाही, असे दोन वस्तूंच्या असमानतेसंबंधी विचार करीत असता असता स्मरण होते. म्हणजे एखाद्या वेळा समजा आपल्याला कोणत्या तरी समजा एखादं रूप बघून, काहीतरी बघून त्याच्या वेगळ्या रूपाचं काही आठवण होते आपल्याला. आता इथे एखाद्या वेळा समजा एखादा कोणता तरी कुरूप माणूस दिसला आपल्याला, तर कुरूप माणूस दिसल्याच्या नंतर आपण म्हणतो की हे किती कुरूप माणूस आहे, आणि लगेच ते कुरूप किती माणूस आहे असं आपल्या मनामध्ये येते ना, तेव्हा आपलं मन कुठंतरी भटकते आणि कुठं जाते की कुठंतरी समजा आपण खूप चांगला रूपवान असा एखादा माणूस बघलेला असते, त्याच्याकडे आपलं मन जाते की आपल्याला वाटते की वा त्या काळात असे एक तर माणूस खूप असा दिसायला चांगला होता, हे होता ते होता. म्हणजे अशा गोष्टीमुळे आपली त्याची आठवण होते. याच्यानंतर 8वं आहे दुसऱ्याने सांगितल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये जर बोलता बोलता समजा दुसऱ्यानं काही त्याच्या तोंडून शब्द काही बाहेर पडले असतील, ते कोणाच तरी समान सरळ असतील, तर आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा दुसऱ्याची कोणाची तरी आठवण होते. म्हणजे आमच्या ठिकाणी असे घडले होते असे सांगताच आपल्याला स्मरण होते. म्हणजे कोणतरी सांगितले समजा की आता हे समजा आता आपलं सांगतात पुराचं वगैरे समजा पाऊस आता जोरात चालू आहे, तर सांगतात 83 मध्ये खूप मोठा पूर आला होता असं म्हणतात. मग 83 मध्ये पूर आला होता याचं आठवण आपल्याला या पुरावरून येते. त्यानंतर एखादी खून पाहून स्मृती उत्पन्न होती. आता एखादी कोणती तरी खून असेल किंवा काहीतरी असा एखादा वस्तू असेल, त्याच्याकडे बघून आपल्याला एखाद्या वस्तूची उत्पन्न स्मृती होती, आठवण होते. एखादी खून पाहून एखाद्या बैलासंबंधी स्मरण होते. म्हणजे काहीतरी बघून समजा दुसऱ्या त्याच्यासारखा सेम दिसणारी एखादी वस्तू असते त्याची आपल्याला आठवण होते. त्यानंतर प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते. आता याच्यानंतर प्रयत्न केल्याने म्हणजे कोणाकोणाला कोणत्या कोणत्या गोष्टी कधी आठवणीत राहत नाहीत, पण मग ते मनातल्या मनात विचार करते की नाही ती गोष्ट काय होती, ते गोष्ट काय होती, ते गोष्ट काय होती, आणि असे विचार करता करता ते गोष्ट त्याच्या आठवणीमध्ये येते. एखाद्या विसराळू मनुष्याने दुसऱ्याने आठवण करा असे म्हटल्याच्या नंतर तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीचे त्याला स्मरण होतो. त्याच्यानंतरचा आहे विचार करीत असताना स्मृती उत्पन्न होते. म्हणजे आपण काहीतरी विचार करत असतो आणि विचार करता करता अचानक दुसरा काहीतरी विचार येते, कोणाची तरी आठवण येते, काहीतरी होते, समजा आपल्याला कोणत्या तरी वस्तूची आठवण येईल, कशाची तरी आठवण येईल, अशा प्रमाणे आठवण आपल्याला येते. मग हिच्यामध्ये आमक्या वाक्यानंतर आमके वाक्य लिहायच पाहिजे असे उत्तम लेखकाला चटकन समजून येते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कसं आहे माहिती आहे का, की एखादं काहीतरी समजा हे लिहिलं म्हणजे त्याच्यासोबत ते लिहायला पाहिजेत. जसे आपण रोज गाथा म्हणतो, रोज त्रिशरण असेल, पंचशीला असेल, हे जे म्हणतो, तर हे म्हणताना आपल्याला लगेच एक ओळ आपण म्हणली की लगेच दुसरी ओळ आपल्याला आठवणीत येते, दुसरी ओळ म्हणली की तिसरी ओळ आपल्याला लगेच आठवणीत येते. म्हणजे असं एक आठवलं की दुसरं आठवत राहते, अशा प्रकारची आठवणी असतात. यानंतर मोजणी करीत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये काहीतरी समजा आपण मोजत असेल, तर मोजत असताना सुद्धा कधी कधी कशाची तरी आठवण होते. त्याच्यात हिशोबात प्रवीण असलेले मुनीम मोठमोठे गणित आणि बेरजा चटकन करून घेतात. आता याच्यामध्ये उदाहरणासाठी सांगितलेलं आहे की कोणते जे मुनीम आहेत किंवा हिसाब करणारे, गणित करणारे आहेत, तर ते गणित करता 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 त्याला सगळं काही समोरचं आठवत राहते, त्याला समोरचं लिहित राहते समोर चालत राहते. याच्यानंतर मुखोद्गत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये एखादं आपल्याला पाठ झालेला असते. आता आपण जसं जे काही त्रिशरण, पंचशील अशा प्रकारचे जे गाथा म्हणतो, जे काही बुद्धवंदना, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, भीमगाथा असेल, हे काही आपण म्हणतो, तर हे गाथा आपल्याला पाठ झाले असतात आणि पाठ झाल्या असल्या कारणानं आपल्याला त्याची रोज आठवण होते आणि आठवण झाल्यामुळेच आपण रोज गाथा इथं न चुकता म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर पुन्हा पुन्हा घोकून पाठ करणाऱ्या लोकांना त्या गोष्टी चटकन आठवतात. बघा याच्यामध्ये काय सांगितलं की पुन्हा पुन्हा, म्हणजे आपण आता किती जवळपास 2.5 महिने होऊन गेले आणि 2.5 महिन्यापासून रोज तेच गाथा म्हणतोय, आणि असं रोज तेच गाथा म्हणल्यामुळं आता सर्व काही आपल्याला असं पाठ झालं की एक ओळ म्हणली की दुसरी ओळ लगेच आपल्या लक्षामध्ये येते, एक गाथा म्हणली की दुसरी गाथा आपल्या लगेच लक्षामध्ये येते. याच्यानंतर चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होती. आता याच्यामध्ये चिंतन करणं,
चिंतन म्हणजे त्याला कसं जपण म्हणतात, समजा जे काही आठवण करत राहतं, कोणत्या गोष्टीचे चिंतन करत राहणं, तर अशामधून आपल्याला काही आठवणी होतात. भिक्षू लोक चिंतनाच्या बळाने आपल्या पुनर्जन्मीच्या अनेक गोष्टीचे स्मरण करतात. एका जन्मीच्या असोत की अनेक जन्मीच्या, परंतु स्थळ, काळ, योनी व आकार इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितीचे त्यांना स्मरण होते. आता याच्यामध्ये जे काही आपण चित्त जे काही हे ठेवून, एकाग्र ठेवून त्याच्यामधून जे काही चिंतन करतो, अशा चिंतनामधून कोणत्या कधी कधी कोणाला गोष्टी काहीतरी म्हणजे आठवणी येतात. आणि त्यामध्ये असं सांगलं जातं की जे भिक्खू लोक जे आहेत ते अशा प्रकारचे जे काही चिंतन करतात किंवा समाधी घेतात, तर त्या समाधीमध्ये त्यांना खूप आधीच आठवते, गेल्या जन्मातलं सुद्धा आठवते, असं काही आठवत राहते. यानंतर संदर्भामुळे ही स्मृती उत्पन्न होते. आता याच्यानंतर काही संदर्भ घ्यायचा असेल, एखादी कोणती ना कोणती समजा उदाहरण घ्यायचं असेल, त्या उदाहरणामुळे सुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टी आठवतात. कोणी वकील आपल्या सहायकास म्हणतो की ते पुस्तक आण, त्यावर पुस्तक पाहतो व त्याला त्या कायद्याचे स्मरण होते. म्हणजे एखादी कोणती तरी घटना आपण बघितलेली असेल, तर एखादी घटना बघितलेली असेल किंवा घरामध्ये एखादी आपण कोणती वस्तू बघितलेली असेल, तर त्या वस्तूसारखी दुसरी एखादी आपल्याला वस्तू आठवणीमध्ये येते. कोणाकडे ठेवलेल्या वस्तू पाहून त्यासाठी केलेल्या कराराची आठवण येते. आता एखाद्या वेळेस आपण कोणासोबत तरी काहीतरी वचन दिलेलं असते, जे काही करार केलेला असते, किंवा कोणासोबत काही उसनवारी केलेली असते, कोणाला पैसे दिलेले असतात, कोणाकडून घेतलेले असतात, तर अशा प्रकारचं जे काही आहे करार, तर हे कोणाकडे समजा आपण एखाद्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आता कोणी बघा त्या सोनार म्हणतात ना बघा, त्याच्याकडे वस्तू ठेवतात, त्याच्याकडून पैसे घेऊन येतात काही ती इमर्जन्सी. मग कधी कधी काय होते माहिती आहे का, की ते वस्तू आपण ठेवली नाही विसरून सुद्धा जाते. माणसं विसरतात, मी आता वस्तू त्या सोनाकडे ठेवली त्याच्याकडून पैसे घेऊन आलेलो. मग त्याला आठवण कधी येते, जेव्हा आपण जी वस्तू त्याच्याकडे ठेवलेली आहे त्या वस्तूची आपल्याला गरज पडते. समजा एखादं लग्न कार्य आहे, काहीतरी आहे, आणि चला मग त्या सोन्याकडे ठेवली जी वस्तू ती गळ्यातली असेल, काहीतरी असेल, आणि ती वस्तू मग आता मला घालून त्या लग्नाला जायचंय, आणि मग तेव्हा बघते, आणि मग तेव्हा तर आठवण येते की अरे मी तर ते गळ्यातले जे काही दागिना होता दागिना तुम्ही सोनाराकडे ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आठवण येते. याच्यानंतर पूर्वानुभवामुळे स्मृती उत्पन्न होते. आता याच्यामध्ये जे काही पूर्व अनुभव असतात, तर त्या पूर्वीच्या मिळालेल्या अनुभवामधून सुद्धा काही काही आपल्याला आठवणी जागृत होतात. पाहिलेल्या रूपाचे, ऐकलेल्या शब्दाचे, उपभोगलेल्या सुगंधाचे, चाकलेल्या स्वादाचे, केलेल्या स्पर्शाचे व झालेल्या अनुभूतीचे स्मरण होते. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही पाहिलेलं रूप असेल किंवा एखाद्यावर डबल जे काही शब्द आपल्या तोंडावर, म्हणजे अगोदर कधीतरी शब्द सेम आपल्या कानावर पडलेले असतात, आणि आता सुद्धा सेम आपल्या कानावर तसेच शब्द पडतात, त्याच्यावरून आठवण होते. किंवा एखाद्या काही उपभोगलेले सुगंध असतील, म्हणजे अगोदर कधी एखादा आपला सेंट असेल, ते सेंट वगैरे आपण बघितलेला असेल किंवा सुगंध बघितला असेल, आणि त्याच्यासारखा आता जर खरोखर सुद्धा सुगंध आला तर असं वाटतं की त्यावेळेस सुद्धा मला असा सुगंध आला होता. किंवा एखाद्या वेळेस जे काही चव असते, हे चव सुद्धा एखाद्या वेळेस आपण घेतो, तर त्या चवीवरून आपल्याला आठवण येते की अशीच भाजी म्हणा किंवा असं स्वयंपाक म्हणा कधीतरी मी 10 वर्षाखाली 5 वर्षाखाली कुठंतरी मी खाल्ला होता किंवा असं काहीतरी घेतला होता, अशा प्रकारचं आठवण येते. महाराज याच मोठ्या प्रकाराची स्मृतीचा उगम होतो. आणि या ठिकाणी नागशेर सांगतात की या सर्व गोष्टीमुळे जे काही स्मृती आहे, आठवण आहे, तर अशा प्रकारच्या जे काही आठवणी आहेत त्या आठवणी उगम होतात किंवा तयार होतात आपल्या मनामध्ये. यानंतर मृत्यू समयी बुद्धाचे स्मरण केले असता देवत्व लाभ. म्हणजे जेव्हा आपली आखरी घटिका असते आणि जेव्हा जे काही मृत्यूच्या म्हणतात ना, आता मृत्यूच्या जवळजवळ कोणी चाललंय म्हणतात, तर अशा समयी किंवा मृत्यूच्या समयी जर आपण भगवान बुद्धाची आठवण केली तर आपल्याला देवत्वाचा लाभ मिळते. आता याच्यामध्ये मिलिंद राजा म्हणतात की म्हणते एखाद्याने जरी 100 वर्षापर्यंत पापकर्म केले असले तरी केवळ मृत्यू समयी त्याने बुद्धाचे स्मरण केले तर त्या देवलोकी जन्म मिळतो असे आपण म्हणता, यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. तसेच एखाद्याने एक जरी हत्या केली असेल तरी त्याला नरकलोकी दुःखी स्थितीत पुन्हा जन्म घ्यावा लागतो असेही आपण म्हणता, परंतु यावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही. आता याच्यामध्ये जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर तो धम्म सांगतो की
जेव्हा शेवटच्या क्षणी समजा मृत्यूच्या जवळजवळ गेलेला असताना सुद्धा जर भगवान बुद्धाला आपण जर आठवण केलं आणि भगवान बुद्धाला म्हणजे भगवान बुद्धाचा जे काही धम्म आहे तो धम्म जर आपण आठवण केला तर आपल्याला दैवत्वाचा लाभ मिळतो किंवा आपण जे काही स्वर्गलोक आहे त्या स्वर्गलोकी जातो असं म्हणता. किंवा एखाद्या व्यक्तीनं एक जरी कोणाचा म्हणजे एक जरी कोणाचा तरी खून केला असेल किंवा कोणाची तरी हत्या केली असेल एकाही व्यक्तीची तर अशा व्यक्तीला सुद्धा नरकात जावं लागते. मग तुम्ही एक हत्या केली तरी नरकात जावं लागते आणि कितीही काही पाप केलं शेवटी मरताना सुद्धा भगवान बुद्धाचं नाव घेतलं आठवण केली तर मात्र तुम्हाला स्वर्गामध्ये जावं लागतं. तर ही दोन्ही गोष्टी कशा शक्य होऊ शकतील असं या ठिकाणी मिलिंद राजा विचारतात. आणि त्यानंतर नागशेरबंधे म्हणतात की महाराज अगदी लहान दगडाचा एखादा तुकडा पाण्यावर ठेवला तर तो तरंगू शकेल काय. आता छोटासा खडा आहे तो खडा जरी पाण्यावर ठेवला तर तो पाण्यावर तरंगते काय असं त्या ठिकाणी नागशेरबंधे विचारतात. मग राजा म्हणते नाही म्हणते. आणि महाराज 100 गाड्या दगड एखाद्या नावेत भरून पाण्यात सोडले तर नावेच्या सहाय्याने ते तरंगू शकतील काय. मग या ठिकाणी काय म्हणतात की एखादा दगड छोटा दगड जर पाण्यावर ठेवला तर तरंगू शकत नाही. परंतु 100 गाड्या एवढे असलेले काही दगड आहेत हे दगड एखाद्या नावेमध्ये ठेवले पाण्यामध्ये तर ते बुडतात का डुबतात का आणि तरंगू शकतील की नाही असे विचारतात. आणि त्यावर राजा म्हणते की हो म्हणते सहज तरंगू शकतील. मग महाराज जे काही पुण्यकर्म आहेत त्यांना नावे समान समजले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी नागशेरबंधे काय म्हणतात की जे काही आपले पुण्यकर्म असतात तर हे पुण्यकर्म एखाद्या नावेसारखं काम करतात. त्याच्यावर कितीही वजन ठेवलं तरीही ते नाव त्या दगडाला बुडू देत नाही पाण्यामध्ये. असं हे नाव काम करते आणि ते नाव म्हणजे आपले पुण्यकर्म आहेत. आणि एवढं सांगितल्याच्या नंतर राजा म्हणते की म्हणते आपण उत्तम प्रकारे पटवून दिलेलं आहे. यानंतर दुःख नाशाचे प्रयत्न जे काही दुःख आहे ते दुःख कमी करण्याचे प्रयत्न आपण कसे करायला पाहिजे. याच ठिकाणी राजा म्हणते की म्हणते तुम्ही भिक्षू लोक भूकाळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील असता की काय. आता यामध्ये राजा काय म्हणते की जे काही याच्या अगोदरच्या काळामधील जे काही दुःख आहे त्या दुःखाचा नाश करण्यासाठी किंवा त्या दुःखाला दूर पळवण्यासाठी तुम्ही सदा प्रयत्नशील असता की काय. आणि त्यावर भंतेजी म्हणतात की नाही महाराज. तर मग भविष्य काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी एवढे प्रयत्न करीत असता की काय. मग नागशेरबंधे म्हणतात नाही म्हणल्याच्या नंतर राजा काय म्हणते की जर तुम्ही मागच्या दुःखासंबंधी जर तुम्ही म्हणजे दुःखाला दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहत नसाल तर काय मग पुढे दुःख होणार आहे तर त्याला दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असा आहेत का. तर त्यावेळेस सुद्धा नागशेरबंधे म्हणतात की तसेही नाही महाराज. म्हणजे वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी निश्चितच हे सारे प्रयत्न करीत असला पाहिजे. म्हणजे ना मागच्या दुःखासाठी तुम्ही दुःख पळवण्यासाठी काम करता ना समोरचे दुःख पळवण्यासाठी काम करता. मग आता जे आहेत ते दुःख तुम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करता की काय. आणि त्या ठिकाणी सुद्धा नागशेरबंधे म्हणतात की नाही महाराज तसेही नाही. जर तुम्ही भिक्षू लोक भूतकाळातील भविष्य काळातील किंवा वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत नाही तर मग कशासाठी प्रयत्न करीत असता ते तरी सांगा. म्हणजे नागशेरबंधे म्हणतात की अगोदरचं काही दुःख असेल नंतरचं काही दुःख असेल किंवा आताचंही काही दुःख असेल तर कोणत्याही दुःखासाठी आम्ही काय करत नाही असे प्रयत्न करत नाही पळवण्याचे. मग नेमकं तुम्ही काय कशासाठी करता किंवा काय करता असं या ठिकाणी राजा प्रश्न विचारते. मग नागशेरबंधे स्थविर म्हणतात की ज्याच्या योगाने या दुःखाचा निरोध व्हावा आणि कसल्याही प्रकारचे नवीन दुःख उद्भवू नये यासाठी आम्ही बौद्ध भिक्षूचे प्रयत्न चाललेले आहे. मग या ठिकाणी नागशेरबंधे काय सांगतात की एखादा जे काही योग असेल किंवा जे काही दुःख असेल तर त्या योगाचा किंवा जे काही निर्माण होणारं दुःख आहे तर ते दुःख आपल्या जीवनामध्ये येऊच नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. जे काही मिलिंद राजांना विचारलं होतं काय विचारलं होतं की जे काही दुःख आहे ते उद्भवतात त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता. परंतु नागशेरबंधे काय म्हणतात की अशा प्रकारचे दुःख आमच्या याच्यात निर्माणच होऊ नये आणि त्यासाठी आम्ही बौद्ध भिक्षू हे प्रयत्न करीत चाललेले आहोत.
मग राजा म्हणते की म्हणते आजच्या स्थितीत अनागत दुःख आहे काय, म्हणजे जे अजून आलेच नाही ते दुःख आहे काय. मग राजा काय म्हणते की जे दुःख आतापर्यंत आलंच नाही असं काही दुःख आहे काय. मग त्या ठिकाणी भन्ते म्हणतात नाही महाराज. भन्ते जे दुःख मुळी अस्तित्वातच नाही ते नष्ट करावयास निघालेले तुम्ही बौद्ध भिक्षू मोठे विचित्र पंडित म्हटले पाहिजेत. म्हणजे जेव्हा तुमच्या जवळ दुःख निर्माणच झालं नाही, तयारच झालं नाही आहे, मग दुःख निर्माणच झालं नाही आणि अशा दुःखाला तुम्ही पळून लावण्याचं काम करता, दुःख नाहीसं करण्याचं काम करता, तर तुम्ही जे भिक्षू आहात ते फार विचित्र पंडित आहात असं त्या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतात. मग नागसेन भन्ते म्हणतात की महाराज आपले शत्रू किंवा वैरी राज्य आपल्या विरुद्ध कधी युद्धाकरता उभे राहिलेले आहेत काय. आता बघा, ज्याप्रमाणे मिलिंद राजांनी नागसेन भन्तेला प्रश्न केला त्याचप्रमाणे नागसेन भन्ते मिलिंद राजाला प्रश्न करतात की महाराज आपले शत्रू किंवा जे काही वैरी असतील हे वैरी किंवा शत्रू आपल्या विरुद्ध कधी युद्धाकरिता उभे राहिलेले होते काय, म्हणजे कधी एखाद्या वेळेस दुसऱ्या राजासोबत तुमचं युद्ध झालं होतं काय. मग त्यावर राजा म्हणते होय भन्ते. मग महाराज मग जेव्हा आपले शत्रू राज्य आपल्या विरुद्ध दंड थोपटून युद्धाकरता सज्ज होतात तेव्हा का आपण खंदक खोदताय, तटबंदी करताय, दीपस्तंभ उभारण्यास, बुरुज बांधण्यास आणि सैन्याकरता धान्याचे कोठारे भरण्यास सुरुवात करता की काय. या ठिकाणी नागसेन भन्ते काय म्हणतात की जर तुमचं एखाद्या राज्याबद्दल कधी युद्ध जर घडलेलं असेल म्हणजे तुम्हाला युद्ध कसं होते ते माहित आहे, मग जेव्हा समोरच्या राजानं तुमच्या विरोधामध्ये दंड थोपटले असतील किंवा युद्धाचं जे काही पुकार केलेले असेल, युद्ध तयार केलं असेल, लढायला ते लोक तिकडे सैनिक इकडे आलेले असतील आणि अशा वेळेस तुम्ही जे काही तुमचे जे काही हे असतात बाण वगैरे असतात त्याची सुरुवात करता का, एखादे खंदक खता का लपण्यासाठी, जे काही बुरुज आहे ते बुरुज बांधता का, किंवा सैन्यासाठी एखादं धान्याचे कोठारे भरता का, आता होते का नाही. याची सुरुवात अगोदरच करावी लागते आणि एकदम जेव्हा ते तवाच केलं तर कसं होईल. म्हणजे ज्या वेळेस आपण याच्या अगोदर सुद्धा हे उदाहरण बघितलेलं आहे की ज्या वेळेस आपल्याला एखादी तहान लागलेली असते तर तहान लागल्याच्या नंतर विहीर खोदून पाणी काढणं ही कितपत योग्य आहे. विहीर काय सहजासहजी खोदणं होते का, होत नाही. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला कधी तहान लागू नये म्हणून आपण अगोदर तयारी केली पाहिजे, एखाद्या विहीर खोदून तयार ठेवली पाहिजे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी नागसेन भन्ते म्हणतात. मग राजा म्हणते की भन्ते असे नाही तर या सर्व गोष्टीची आधीच तयारी करून ठेवावी लागते. मग जेव्हा त्याला राजाच्या शत्रुत्वाबद्दल किंवा युद्धाबद्दल जे उदाहरण दिल्याच्या नंतर राजा काय म्हणते की नाही युद्धाची आशयाची पूर्ण तयारी मला अगोदरच करून ठेवावी लागते. मग नागसेन भन्ते म्हणतात महाराज शत्रू जेव्हा युद्धासाठी उभा राहतो आणि आपण हत्तीस्वार, घोडेस्वार, रथस्वार व तिरंदाज इत्यादी शिक्षण द्यायला सुरुवात करता की काय. मग एखाद्या वेळेस जे काही युद्ध करणारा राजे आहे, युद्ध करणारे जे सैनिक आहे तुमच्या समोर येऊन उभे टाकतात आणि उभे टाकल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जे काही सैनिक आहे तर त्या सैनिकाला शिक्षण देता का त्याच्या समोर की थांबा बाबा आम्हाला आमचं शिक्षण घेऊ द्या अगोदर आणि मग आम्ही तुमच्यासोबत लढाई खेळतो असं म्हणता काय. आणि त्यावर सुद्धा राजा म्हणते की नाही बनते ते सर्व पूर्वीच प्रशिक्षित करून ठेवलेले असतात, म्हणजे सर्व सैनिकाला अगोदर शिकून ठेवलेले असते असं राजा म्हणते. मग पूर्वीच का बरे प्रशिक्षित आणि तयार करून ठेवलेले असतात. मग या ठिकाणी नागसेन भन्ते काय म्हणतात की तुमच्यासोबत युद्ध कधी घडलंच नाही, आता युद्ध व्हायचं ते होणार आहे, नंतर होणार आहे किंवा आता होणार आहे, अगोदर नाही झालं. मग अगोदर नाही झालं तर मग तुम्ही त्या सैनिकाला अगोदर शिक्षण कसं काय दिलं तलवार चालवण्याचं, बाण चालवण्याचं किंवा युद्ध खेळण्याचं. मग यावर राजा म्हणते की भन्ते पुढे कधी येणाऱ्या धोक्यापासून स्वतःचे व राज्याचे संरक्षण करण्यासाठी हे सर्व आधीच करावे लागते. म्हणजे भविष्यात कधी संकट आपल्यावर येऊ नये, कधी युद्ध आपल्यावर येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण अगोदरच तयारी करावी लागते. आणि यावर नागसेन भन्ते म्हणतात की महाराज सध्या जे भय अस्तित्वात नाही भविष्यातील असे काही भय असते काय. म्हणजे एखादं जे काही भीती आहे हे भीती कधी अस्तित्वातच नाही समजा, तर अशा भीतीबद्दल आपल्याला भीव वाटते का. एखादी घटना असेल कोणती समजा, कोणत्या एखादी आपण म्हणजे पहिल्या काळामध्ये सांगत गेलो बघा भीती संदर्भात, कुठं भूत निघते, कुठं असं निघते, फलान निघते, कुठं झाडावर राहते, कोणत्या एखाद्या विहिरीत राहते, एखाद्या पुलात राहते. आणि अशा प्रकारचं जे काही सांगतात तर हे सांगून फक्त लोक भीत गेले. पण जेव्हा आपल्याला समजते समजा की असं भूत वगैरे काही नसते समजा, तो माणूस भीते का भीतच नाही.
मग या ठिकाणी सुद्धा नागसेन भन्ते असे विचारतात की सध्या जे भय अस्तित्वात नाही, अशा प्रकारचं कोणतं भय आपल्या अस्तित्वात नाही, तर अशा भविष्यातील असेही काही भय असते काय, म्हणजे पुढे चालून असं काही भीती असते काय. आणि यावर राजा म्हणते की नाही भन्ते, असे काहीच नसते. मग महाराज जे भय अस्तित्वात नाही अशाही भयापासून स्वतःचे व राजाचे संरक्षण करण्याकरता आधीच तयारी करणारे आपण विचित्रच पंडित आहात असे म्हणावे लागेल. म्हणजे ज्याप्रमाणे मिलिंद राजानं भन्तेला म्हणलं होतं त्याप्रमाणे नागसेन भन्तेने सुद्धा राजाला म्हणलं होतं की तुम्ही सुद्धा विचित्र राजे आहात, की अशा प्रकारचं कधी युद्ध झालं नाही किंवा कधी अशा प्रकारची कोणती भीती निर्माण तुमच्या जवळ झाली नाही, परंतु या भीतीच्या अगोदर तुम्ही अशी तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे तुम्ही विचित्रच राजे आहात. यानंतर या ठिकाणी दुसरे एक उदाहरण दिलेलं आहे की राजा म्हणते की अजून एखादे उदाहरण देऊन समजून सांगा. मग नागसेन भन्ते म्हणतात की महाराज आपल्याला तहान लागल्यानंतर विहीर किंवा तलाव खोदाव्यास सुरुवात करता की काय. आता मी तुम्हाला उदाहरण सांगलं त्याप्रमाणे की तहान लागल्याच्या नंतर कोणी विहीर खोदायला तयार करते का, नाही. तर या ठिकाणी राजा म्हणते की नाही भन्ते, त्याची आधीपासूनच तयारी केलेली असते. मग नागसेन भन्ते म्हणतात की आधीपासून कशी काय तयार केलेली असते, तर राजा म्हणते भविष्यातील तहान लागल्यास ती वेळी शमवावी म्हणून, म्हणजे भविष्यामध्ये मला कधी ना कधी तरी तहान लागेल म्हणून मी अगोदर तयारी करू म्हणून ती विहीर खोदून ठेवलेली असते. मग नागसेन भन्ते म्हणतात की तुम्ही असे कसे विचित्र कथन करता महाराज, भविष्यकालीन तहान सुद्धा तुम्हाला काही वस्तू असते काय. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे राजाने प्रश्न केला होता त्याप्रमाणे नागसेन भन्ते सुद्धा प्रश्न करतात की तुम्हाला भविष्यामध्ये तहान लागते की नाही लागते याच्या संदर्भात काही माहितीच नाही, मग तरीही त्याच्या संदर्भात त्याचा हेतू समोर ठेवून तुम्ही विहीर कशी काय खोदून ठेवलेली आहे, किंवा अशा प्रकारचं जे काही भविष्यकालामध्ये तहान सुद्धा काही वस्तू आहे, म्हणजे आपल्याला पुढे काही आपल्याला अशी तहान लागेल असं काही असते काय. तर यावर राजा म्हणते की नाही भन्ते. मग महाराज जी तहान अस्तित्वातच नाही अशी ही तहान समजण्यासाठी शिकस्त करणारे तुम्ही राजे म्हणजे आजंब पंडित म्हणलेले पाहिजे. म्हणजे जे भविष्यात तुम्हाला तहान लागते की नाही लागते माहित नाही, पण त्याच्या तयारीसाठी तुम्ही अगोदर जी विहीर खोदून ठेवली म्हणजे तुम्ही खूप अजब असे पंडित आहात असं राजाला नागसेन भन्ते म्हणतात. आणि याच्यानंतर परत सुद्धा राजा म्हणते की कृपा करून पुन्हा एखादं उदाहरण देऊन समजून सांगा. मग त्यावर स्थविराने भुकेचा उल्लेख करून त्या प्रश्नातील गुंतागुंत वरील उल्लेखाप्रकारे उकळून दाखविल्यामुळे राजा मिलिंदास फार आनंद झाला व तो म्हणाला साधू साधू साधू. भन्ते आपण अशा रीतीने समजावून सांगितले की ज्याच्या योगे माझ्या प्रश्नाच्या पकडीत मीच सापडलो, खरोखर आपण फार कुशल व्याख्याते आहात. म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे राजाने प्रश्न नागसेन भन्तेला विचारले तर नागसेन भन्तेनी त्याचे उत्तर डायरेक्ट उत्तर न देता त्या राजासारखेच प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केले आणि त्यांचं उत्तर त्यांच्या तोंडून बोलून दाखवलं की त्याला समजून दाखवलं. आता यानंतर ब्रह्मलोकाचे येथून अंतर, जे काही ब्रह्मलोक आहेत तर या ब्रह्मलोकाचं येथून किती अंतर आहे या संदर्भात सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे राजानं. तर राजा म्हणते की भन्ते ब्रह्मलोक येथून किती दूर आहे, ब्रह्मलोक येथून किती दूर आहे. तर त्यावर नागसेन भन्ते म्हणतात की महाराज फार दूर आहे. समजा आपल्या राजवाड्या एवढा विशाल खडक येथून सोडला असता रात्रंदिवस 48 योजनाच्या वेगाने तो खाली येत असता पृथ्वीवर पोहोचण्याकरता त्याला 4 महिने तरी लागतील. म्हणजे काय म्हणतात की आपल्या राजवाड्याचे जे काही खडक आहे, दगड आहे, हे तेथून सोडल्याच्या नंतर जवळपास 48 योजना. आता 48 योजना म्हणजे जवळपास एक योजनेचा 7 मैल होते. एका योजनेचं 7 मैल होते म्हणजे 48 योजना म्हणजे किती होईल, जवळपास साधारणतः 340 मैल. तर 340 मैल असं पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे समजा. तर हे एवढं दूर आहे असं म्हणतात. मग म्हणते तर मग एखादा पूर्णपणे शांत असलेला भिक्षू वाकविलेले हात लांब करण्याकरता किंवा लांब केलेले हात वाकविण्याकरता जितका वेळ एखाद्या शक्तिशाली पुरुषास लागतो तितक्याच वेळात आपल्या ऋषी शक्तीच्या बळाने येथे जम्बूद्वीपात अंतर्धान पाहून ब्रह्मलोकात उपस्थित होतो, हे तरी कसे घडते शक्य आहे. या विधानावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. आता या ठिकाणी राजानं ऐकलेलं असते
की जो का कोणी एखादा भिक्षुक आहे तो भिक्षू आपली समाधी लावून बसलेला आहे, तपाला बसलेला आहे आणि तपाला बसल्याच्या नंतर फक्त असा हात इकडून इकडे करेपर्यंत, म्हणजे आपण असं म्हणतो साध्या भाषेमध्ये की आपलं जे काही पतन आहे हे पतन लवेपर्यंत हे माणूस त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचतो. मग राजा म्हणते की तुम्ही म्हणता की हे जे काही ब्रह्मलोक आहे हे ब्रह्मलोक एवढं दूर आहे, खूप दूर आहे, मग फक्त एक पतन लवेपर्यंत किंवा हात या काठाकडून या काठाकडे जाईपर्यंत तो माणूस त्या ब्रह्मलोकात कसा काय जाऊन पोहोचतो. इतक्या कमी वेळामध्ये ते हे शेकडो योजनाचे अंतर कसे काय तोडता येईल. मग यावर नागशेर म्हणतात की महाराज आपले जन्मस्थान कोठे आहे अशी स्थविराने पृच्छा केली. आता या ठिकाणी नागशेर काय सांगितलं की महाराज आपलं जन्म ठिकाण कोठे आहे. मग म्हणते असलंद नावाच्या बेटावर माझा जन्म झाला आणि तीच माझी जन्मभूमी आहे. म्हणजे असलंद नावाचं जे काही एक बेट आहे समुद्राच्या मध्ये असणारे बेट, तर त्या बेटावर माझा जन्म झालेला आहे आणि तेच माझी जन्मभूमी आहे असं राजा त्या ठिकाणी सांगतात. मग म्हणते 200 योजन तरी असावे. मग या ठिकाणी राजा काय म्हणते की तुमचा जन्म जे काही जन्म झालेला माझं जे काही ठिकाण आहे तर हे इथून जवळपास 200 योजन तरी असायला पाहिजेत. 200 योजन म्हणजे जवळपास 1400 मैल एवढं दूर असायला पाहिजेत. मग महाराज तुम्ही तिथे केलेली एखादी गोष्ट आठवते काय. आता या ठिकाणी काय म्हणतात की महाराज तुम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, तुमची जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी एखादी गोष्ट केलेली आहे असं तुम्हाला आठवते काय. मग राजा म्हणते होय म्हणते मला आठवते. मग नागशेर म्हणतात की महाराज मग तुम्ही इतक्या कमी वेळात एवढे 200 योजन लांबीचे अंतर पार करून गेलात हे कसे. म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं मन जे आहे तर या मनाचं सांगितलेलं आहे की आपलं मन हे एका क्षणात कुठल्या कुठे जाते. आणि त्याचप्रमाणे राजा म्हणते या ठिकाणी की माझ्या जन्मभूमीमध्ये मला काय एखादं केलेलं काम असेल ते काम मला आठवते. मग या ठिकाणी नागशेर काय म्हणतात की मग तुला जे काम आठवते एवढ्या लवकर काम आठवलं आणि तुझं जन्मगाव तर खूप दूर आहे, मग तू तिथं जायला पाहिजे होतं, मग तिथे गेल्याच्या नंतर तुला आठवायला पाहिजे होतं, म्हणजे याला खूप लांब काळ लागला असता. परंतु तू तर येथच आहेस, परंतु तुला ते कसं काय एवढ्या लवकर आठवलं, म्हणजे तू कसा काय एवढ्या लवकर तिथे गेला असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि याच्यावरून राजाने काय जे प्रश्न विचारलेला होता ते राजाला समजलं आणि राजा म्हणाला की म्हणते आता मला समजून चुकलेलं आहे. यानंतर मृत्यूनंतर दुसरीकडे पुनर्जन्म घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही या संदर्भात सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. आणि या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते असे समजा की एक मनुष्य जेथे मरण पावला, ब्रह्मलोकात पुनर्जन्मास आला आणि दुसरा मनुष्य तिथून मरण पावला व काश्मीरात पुन्हा जन्मास आला, तर दोघांपैकी आधी कोण बरे जन्मास येईल. या ठिकाणी राजा काय विचारते की एक व्यक्ती या ठिकाणी मरण पावला आणि तो ब्रह्मलोकामध्ये जन्म घेत आहे आणि एखादा व्यक्ती ब्रह्मलोकात मरण पावलेला आहे आणि ते येतं आपल्या भारतामध्ये किंवा काश्मीरमध्ये जन्म घेत आहे, तर या दोघांमधील सर्वात पहिलं कोण जन्माला येईल. मग या ठिकाणी नागशेर म्हणतात दोघेही एकाच वेळी जन्मास येतील, म्हणजे दोघेही एकाच वेळी जन्माला येतील. मग या ठिकाणी राजा म्हणते की कृपया करून उदाहरणाने स्पष्ट करून सांगावं. मग महाराज तुमचा जन्म कोणत्या गावी झाला. बनते आश्रम द्वीपात कलसी नावाचे शहर आहे, तेथेच माझा जन्म झालेला आहे. आता आज बघितलं आहे की जे बेट आहे या बेटावर या राजाचा जन्म झालेला आहे असं तो म्हणतो. मग येथून कलसी शहर किती दूर आहे. अंदाजे 200 योजन बनते. ठीक आहे, आता काश्मीर येथून किती दूर आहे ते सांगा. केवळ 12 योजन. आता या ठिकाणी येथे सुद्धा जे काही आपलं मन आहे या मनाचंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि राजाला बनते काय विचारतात की तुमचं जन्मगाव आहे तर हे इथून किती दूर आहे. जवळपास 200 योजन. आणि इथून काश्मीर किती दूर आहे. 12 योजन. म्हणजे एक 12 योजन दूर आहे. म्हणजे जवळपास आता आपल्यासाठी उदाहरणासाठी पकडा की एक 12 किलोमीटर आहे आणि एक समजा 200 किलोमीटर आहे. मग अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न करतात. मग महाराजांना तुम्ही कलसी शहरासंबंधी स्मरण करावे. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगतात की तुमचं जन्मगाव जे आहे समजा 200 किलोमीटर, तर त्यातली तुम्ही काही आठवण करावी. आणि
त्यानंतर आता म्हणतात की तुम्ही काश्मीरची सुद्धा आठवण करावी. आता तुम्ही समजा जे काही 12 किलोमीटरवर काश्मीर आहे त्याची सुद्धा आठवण करावी. आता आठवण करायला दोघांनाही सारखाच वेळ लागला. एका सेकंदात आपण काश्मीरची बी आठवण करतो, एका सेकंदात त्या बेटाची बी आठवण करतो. आपण एका सेकंदात सगळ्या दुनियाची आठवण करू शकतो. आणि त्याप्रमाणे राजाला स्मरण केलं. आणि त्यानंतर नागशेर म्हणतात की महाराज मग आता सांगा की या 2 स्थळापैकी कोणत्या स्थळाचा विचार आधी आला. आता या ठिकाणी दोन्ही स्थळाची आठवण करण्यासाठी सारखा टाइम लागला. एका क्षणात याचा बी आपल्याला आठवण झाली, त्या गोष्टीची आठवण झाली. मग राजा म्हणाला की म्हणते दोन्ही स्थळाचे स्मरण कराव्यास सारखाच अवधी लागलेला आहे, यात कमी जास्त असे काही नाही. आणि म्हणून नागशेर म्हणतात की महाराज या उदाहरणावरून समजून घ्यायलाच पाहिजे की येथे मृत्यू पावल्यानंतर ब्रह्मलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागला काय, किंवा काश्मीर अगर कुठेही जन्म घ्यावा लागला काय, कुठेही पुनर्जन्म घ्यावा लागला तरी सारखाच वेळ लागतो. म्हणजे अशा प्रकारचं जे काही पुनर्जन्म सांगितलं आहे तर हे पुनर्जन्म कशाचा आहे, भगवान बुद्धांना सांगितलं आहे. पुनर्जन्म कशात सांगितलेला आहे तर या संदर्भामध्ये जे काही आपलं मन आहे तर हे मन लगेच एका क्षणामध्ये कुठेही जाते. ते आता इथून दिल्ली आहे, दिल्ली जवळपास किती आहे, 2000 किलोमीटर दूर, तर दिल्लीलाही एका क्षणामध्ये पोहोचते. मुंबई येथून 600 किलोमीटर दूर आहे, मुंबईला सुद्धा एका क्षणामध्ये पोहोचते. म्हणजे कितीही अंतर असलं तर एका क्षणामध्ये तिथं पोहोचते, म्हणजे सारख्याच अंतरामध्ये तिथं पोहोचते असं म्हणतात. आणि एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा राजा म्हणते की कृपया करून पुन्हा एखादं उदाहरण देऊन समजून सांगावं. मग नागशेर म्हणतात की महाराज समजा 2 पक्षी आकाशात उडत आहेत, त्यापैकी एक पक्षी उंच झाडावर बसला आणि दुसरा पक्षी लहान झुडपावर बसला, तर या दोहोंपैकी कोणत्या पक्षाची सावली जमिनीवर आधी पडेल. आता बघा या ठिकाणी वेगळं अर्थ समजून एक वेगळं उदाहरण सांगितलेलं आहे की या ठिकाणी 2 पक्षी आहेत. एक पक्षी खूप उंच झाडावर आहे आणि एक पक्षी हे छोट्याशा एखाद्या रोपट्यावर आहे, झुडपावर आहे. मग या दोघांचीही पृथ्वीवर जे सावली पडते, जमिनीवर जे सावली पडते, तर या दोघांचीही पृथ्वीवर जमिनीवर सावली पडण्यासाठी किती वेळ लागेल. मग या ठिकाणी राजा म्हणते दोन्ही पक्षाची सावली सारख्याच वेळाने जमिनीवर पडेल. म्हणजे उंच ठिकाणी बसलेला पक्षी असो का खालच्या झुडपावर बसलेला पक्षी असो, दोघालाही जमिनीवर सावली पडण्यासाठी सारखाच वेळ लागेल असं राजा म्हणतो. मग महाराज याचप्रमाणे जर कोणी येथे मृत्यू पावला तर ब्रह्मलोकात पुन्हा जन्म झाला आणि पुन्हा दुसरा तेथे मृत्यू पावला व काश्मीरात पुन्हा जन्मास आला आणि या दोघांचीही वेळ सारखीच असते. आणि एवढं सांगितल्याच्या नंतर राजा म्हणते की आपण फार योग्य पद्धतीने मला समजून सांगितलेलं आहे. यानंतर बौद्धांगासंबंधी सुद्धा या ठिकाणी राजाने प्रश्न तयार केलेला आहे. तर राजा म्हणते की बंदे बौद्धांग ही किती असतात. बौद्धांग म्हणजे जे काही बुद्धाचे समजा अंग म्हणा समजा किंवा बुद्धाची आठवण म्हणा, अशा प्रकारचे जे काही आहेत ते किती आहेत असे या ठिकाणी सांगतात. मग या ठिकाणी नागशेर म्हणतात की 7 आहेत. बनते किती बौद्धांगाने धर्मज्ञानाचा लाभ होतो. आता नागशेर 7 आहेत असं म्हणल्यावर राजा काय म्हणते की किती बौद्धांगाने धर्मज्ञानाचा लाभ आपल्याला होतो. मग बनते तर मग तथागतांनी ही 7 बोधांग कशा करता सांगितलेली आहेत. हे 7 प्रकारची जी काही बोधांग सांगितली आहेत तर ही बोधांग कशासाठी सांगितलेली आहे, कशा करता सांगितलेली आहे असं राजा विचारते. महाराज एखादी तलवार म्यानातून बाहेर काढून हातात घेतलीच नाही तर म्यान बंद तलवारीने तुम्ही इच्छा असेल त्यास कापू शकता काय. आता या ठिकाणी तलवारीचं उदाहरण देत आहे की तलवार ही म्यानामध्ये असते. मग त्या म्यानच्या मधामध्ये तलवार आहे आणि आपण तलवार बाहेर काढलीच नाही आणि आपल्याला एखाद्याची मुंडी छाटायची आहे. मग ते तलवार जर त्या म्यानच्या बाहेर आपण काढलीच नाही तर एखाद्याची मुंडी आपण छाटू शकेल का, एखाद्याची कत्तल आपण करू शकेल काय असे या ठिकाणी विचारतो. आणि राजा म्हणते नाही म्हणते. मग महाराज याचप्रमाणे धर्मविषय संबोध्याग असल्याशिवाय इतर संबोध्यागाचा धर्मज्ञानाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीने काही एक उपयोग होणार नाही. तथापि धर्मविषय संबोध ज्ञानास तलवार मानले तर इतर दुसऱ्या संबोध ज्ञानास म्यान समजावे लागेल. आणि तलवार जरी कापण्याचे काम करीत असले तरी म्यान तिला सुरक्षित ठेवण्याचे महत्वपूर्ण काम करीत असते. म्हणूनच इतर संबोध्यागासही कमी लेखता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचे जे काही स्मरण आहे, जे काही धर्म आहे
तर या धर्मासुद्धा संबंधी सांगितलेलं आहे की धर्मज्ञानाचा जर लाभ आपल्याला करून घ्यायचा असेल, अशी दृष्टी जर आपल्याला ठेवायची असेल, तर यामध्ये जे काही ज्ञान आहे हे ज्ञान त्या धर्माचं काम करते. आणि तलवार कितीही धारवाली असेल, मारल्याच्या नंतर लगेच एखाद्या समजा पूर्ण जे काही मान आहे हे छाटून टाकत असेल, पण तरीही धर्मरूपाच्या त्या ज्ञान मध्ये ही तलवार असल्यामुळं ते कोणालाही इजा करत नाही असं ते म्हणतात. आता यानंतर पाप आणि पुण्यासंबंधी सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेत. राजा म्हणते की म्हणते पाप आणि पुण्य या दोहोत अधिक चांगले काय आहे. जे काही पाप आहे आणि पुण्य आहे त्याच्यामध्ये पाप चांगले आहे की पुण्य चांगले आहे असं राजा प्रश्न विचारते. महाराज पुण्य चांगले अधिक असते. ते कसे काय बरे. महाराज पाप वाईट कर्म करण्यास अतिशय पश्चाताप होतो आणि ते आपल्या हातून दुष्ट कृत्य घडते असे कबूल करतात. म्हणून पापाची वाढ होत नाही, परंतु पुण्यकर्म करणारा पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. कसल्याही प्रकारे त्यास पश्चाताप करावा लागत नसल्यामुळे ते प्रमोदित होतात. प्रमोदित झाल्यामुळे प्रीती उत्पन्न होते. प्रीतीचा लाभ झालेल्या मनुष्यात एक प्रकारची शांती मिळते. शांतीमुळे निष्पाप मनाचे सुख प्राप्त होते आणि सुख लाभाने चित्त स्थिर होऊन समाधीत मग्न होते आणि समाधीने स्थिर चित्ताची एकाग्रता साधून यथार्थ ज्ञानाचा लाभ होतो. आणि याप्रमाणे महाराज पुण्याचीच वृद्धी होते. महाराज एखाद्या लंगड्या किंवा पांगड्या माणसाने भगवान बुद्धाला श्रद्धापूर्वक जर एक मुठभर कमळ पुष्पे अर्पण केली तर तो निदान 92 कल्पेपर्यंत तरी दुर्गतीस दुरावस्थेत जाणार नाही. महाराज म्हणूनच म्हटले आहे की पापापेक्षा पुण्य हेच अधिक आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पाप आपण जर करत असेल तर पाप केल्याच्या नंतर कुठे ना कुठे तरी आपल्या मनाला टोचल्यासारखं होते, आपल्याला दुःख होते. आणि दुःख झाल्यानं ते पाप आपण त्याच्यात खतम करतो, त्याच्या पुढे पाप करत नाही. परंतु पुण्य जेव्हा आपण करत असतो तर हे पुण्य जेव्हा आपल्याला आठवण होते की बाबा मी आता पुण्य करायलो, तर पुण्य केल्यामुळं जे काही चांगले कर्म आपल्या हातून घडायले त्याच्यामुळे आपल्याला समाधान लाभते. आणि समाधान लाभत असल्यानं काय होते की हे पुण्य जिथं आपण करायलो तिथं थांबत नाही, मग येथून पुढे चालत राहतो. त्याच्यामुळं जे काही पुण्यकर्म आपल्याला लाभतात, शांती लाभते, मनाला आनंद लागते आणि त्याच्यानंतर जे काही लाभ होते आणि सुखाचा लाभ होते आणि त्याच्यानंतर जे काही आपलं चित्त आहे त्याची चित्त स्थिर होते, मग्न होते आणि त्याच्यामुळं चित्ताची जे काही एकाग्रता झाल्यामुळं ज्ञानाचा सुद्धा लाभ होते. आणि असं जे काही आपलं ज्ञान असेल किंवा जे काही लाभ असेल किंवा जे काही पुण्य असेल तर हे पुण्य वाढत 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 जाते. आणि असं सांगतात की या ठिकाणी एखादा लंगडा माणूस असेल, खुळा माणूस असेल, अपंग माणूस असेल आणि अशा व्यक्तीने सुद्धा जर भगवान बुद्धाला एखाद्या वेळेस फुलं वाहिली, एखाद्या वेळेस जरी फुलं वाहिली तरी असं म्हणतात की 92 कल्पापर्यंत ते कधी दुर्गतीस जाणार नाही. आता कल्प म्हणजे आपण काय ते बघितलेलं आहे. याच्यात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये कल्प कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे, तुमची आठवण असेल तर. कल्प म्हणजे काय की एखादी जे काही घटना असते, एखादी घटना असते, कोणती तरी वाईट घटना म्हणा, अशी घटना असते, तर ते घटना संपेपर्यंत जेवढा वेळ लागणार आहे त्या वेळेला एक कल्प म्हणतात. जे काही एखादा समजा कोणतरी दुःख ओढवलं किंवा भगवान बुद्धाच्या काळामध्ये सांगितलं होतं, भगवान बुद्धाला सुद्धा बनते स्थवीर आनंद यांनी विनंती केली होती की भगवान तुम्ही एका कल्पापर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे, इथं आताच निर्वाण पदाचा स्वीकार नाही करायला पाहिजे होता असं सांगितलं होतं. म्हणजे भगवान बुद्धाच्या काळामध्ये सर्व अनपढ आणि जे काही अंधश्रद्धेकडे चाललेली जी काही संख्या होती, म्हणजे धम्म हे काय, सद्धम्म काय होता हे कोणालाही माहित नव्हता. फक्त जे काही ब्राह्मणाचा धर्म होता तर त्या धर्माचं सगळ्याला ज्ञान होतं. म्हणून आनंद म्हणाले होते की या अधर्माकडे जाणारे सगळे जे काही लोक आहेत, या सर्व लोकांना सद्धर्माकडे वळण्यापर्यंत तुम्ही या पृथ्वीवर थांबायला पाहिजे किंवा जे काही महापरिनिर्वाण तुम्ही घेणार आहेत हे महापरिनिर्वाण तुम्ही थांबवायला पाहिजे असा आनंद म्हणाले होते. आणि अशा प्रकारे
जे काही या ठिकाणी सुद्धा सांगितलं की अशा प्रकारे 92 कल्पापर्यंत, एक नाही दोन नाही तर 92 कल्पापर्यंत भगवान बुद्धाच्या चरणी जर एखादा आपण फूल वाहिलं तर 92 कल्पापर्यंत आपल्याला कधीही दुर्गती लाभणार नाही. आणि म्हणून महाराज भाषे म्हटले आहे की पापापेक्षा पुण्य हे खूप चांगलं आहे, असं या ठिकाणी नागशेनपंथीने समजून सांगितलेलं आहे. आणि नंतर राजा म्हणते आपण सांगितले तेच बरोबर आहे. यानंतर अधिक पाप कोणते व सवेतूक की आयतूक, आणि यामध्ये जे काही पाप आहे तर हे पाप चांगलं किंवा आपल्या हिताचं असेल किंवा हिताचं नसेल अशा संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारतात. राजा म्हणते जो जाणून बुजून दुष्कर्म करतो आणि जो चुकून दुष्कर्म करतो या दोघांपैकी अधिक पाप कोणाची आहे. म्हणजे एखादं जाणून बुजून कोणाला तरी त्रास देत असेल आणि एखाद्याकडून न कळत चुकून सुद्धा दुसऱ्याला काही त्रास झाला तर दोन्हीही पापच आहेत, परंतु या पापांमधलं जास्त पाप कोणता आहे असं या ठिकाणी राजा विचारते. मग स्थवीर म्हणतात की महाराज चुकून दुष्कृत्य करतो त्याचेच पाप अधिक आहे. आता या ठिकाणी काय म्हणते की जे चुकून दुष्कृत्य करतो आणि चुकून केल्यामुळं त्याचे जे काही पाप आहे तर हे पाप अधिक आहे. मग या ठिकाणी राजा म्हणते असे आहे तर काही माझे राजपुत्र किंवा मंत्री लोक चुकून वाईट कृत्य करतात त्यांना दुप्पट दंड दिला पाहिजे. मग या ठिकाणी राजा काय म्हणते की जे काही चुकून दुष्कृत्य होत असेल तर चुकून दुष्कृत्य झाल्यामुळं त्याचं जे काही पाप मोठा असेल तर मग माझ्या राज्यामध्ये सुद्धा काही राजपुत्र आहेत किंवा काही मंत्री लोक आहेत हे चुकून वाईट कृत्य करतात, मग त्यांना आम्ही जास्त सजा द्यायला पाहिजे. मग नागशेनपंथी म्हणतात की महाराज एखाद्या मनुष्य उष्णतेने लालबुंद झालेला लोखंडाचा एक तप्त गोळा जाणून बुजून हातात पकडतो आणि दुसरा एखादा मनुष्य त्या तप्त गोळ्याबद्दल काहीही माहिती नसताना चुकून हातात पकडतो, तेव्हा त्याला त्या गोळ्याची माहिती असूनही हातात पकडतो व दुसऱ्या काही माहिती नसल्यामुळे चुकून पकडतो, तेव्हा या दोघांपैकी अधिक कोण भाजून निघेल. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे राजाने प्रश्न केला त्याप्रमाणे नागशेनपंथी विचार करतात की या ठिकाणी एक व्यक्ती जो लोखंड जे आहे की नाही आपण याच्यामध्ये काय म्हणतात अग्नीमध्ये लालबुंद करतो, गरम करतो, तर असा गरम केलेला लोखंडाचा गोळा एक जाणून बुजून आपल्या हातावर घेतो आणि दुसरा आहे की त्याला माहित नाही आहे समजा किती लालबुंद आहे किंवा गरम झालेला आहे ते आपला चटका बसला माहित नाही आणि त्यांना अचानक आपल्या हातामध्ये घेतो. मग याच्यातला सर्वात जास्त कोण भाजून निघेल म्हणजे कोणाचे हात जास्त वाजतील असं या ठिकाणी नागशेनपंथी म्हणतात. मग राजा म्हणते जो अजाणपणे हातात पकडतो तोच अधिक भाजून निघेल. आता या ठिकाणी काय म्हणते, आता कसं की ज्याला माहित आहे समजा हे की हे लालबुंद आहे हे गरम आहे त्यांना काय करेल पकडायला सोडून देईल, परंतु ज्याला माहितच नाही की हे गोळा गरम आहे लाल झालेला आहे तर त्यांना सभागाची असं गच्च पकडते ते काय लवकर सोडत नाही आणि त्याच्यामुळं त्याला जास्त भाजणार असं या ठिकाणी म्हणतो. मग महाराज अगदी याच उदाहरणाप्रमाणे जो चुकून दुष्कृत्य करतो त्याला अधिक पाप लागते. म्हणजे जाणून बुजून जे काही एखादं दुष्कृत्य केलं असेल तर त्याला पाप लागत नाही, जर आपल्या हातून चुकून ज्याच्याकडून पाप घडलेला असेल तर त्याला मात्र पाप जास्त लागते असं या ठिकाणी नागशेनपंथी सांगतात. आणि त्यानंतर राजा म्हणते की आपण छान सांगितलेलं आहे. यानंतर सशरीर देवलोकाचे भ्रमण, म्हणजे आपल्या शरीराला घेऊन देवलोकाचे भ्रमण कशा प्रकारे करता येते या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारतात. राजा म्हणते आपल्या या शरीराने उत्तर कुरु ब्रह्मलोक किंवा चारही खंडात कोठेही जाऊ शकेल असा कोणी समर्थ आहे काय. म्हणजे अशा एखादा माणूस की ज्या माणसाला पुनर्जन्म घेण्याची गरज नाही, याच जन्मामध्ये आता या जन्मामध्ये आहे ना तर या जन्मामध्ये असताना तो उत्तर कुरु किंवा काही ब्रह्मलोक असेल किंवा चारही खंडामध्ये तो ये जा करत असेल असा एखादा कोणी व्यक्ती आहे का, समर्थ आहे का. मग यावर नागशेनपंथी म्हणतात की होय महाराज असे लोक आहे. मग म्हणते ते कसे जातात. महाराज जमिनीवर एक वीट किंवा एक हात उडी मारू शकेल काय. आता या ठिकाणी नागशेनपंथी म्हणतात की जमिनीवर असताना कोणी एखादं एक वीट
किंवा एक हात अशा प्रकारची उडी कोणी मारू शकेल काय? मग राजा म्हणते होय म्हणते, मी एकच हात काय पण 8 हात देखील उडी मारू शकतो. मग राजा काय म्हणते की मी एकच हात नाही तर 8 हातापर्यंत लांब अशी मी उडी मारू शकतो. मग महाराज आपण 8 हात उडी कशी मारू शकता? म्हणते जेथे मला उडी मारावायची आहे त्या जागेवर मी माझे मन निश्चयपूर्वक अधिक पोहोचवितो की तेथेच माझी उडी निश्चित पडेल. अशा निश्चयामुळे माझे शरीर हलके झालेले वाटते आणि मग मी उडी मारतो. म्हणजे राजा काय म्हणते की मी अगोदर निश्चय करतो की मला या ठिकाणी उडी मारायची आहे आणि मग त्या वेगाने मी पळत येऊन उडी मारतो आणि त्याच्यामुळे माझं काय जे माझं मन जे आहे हे मन पण मला साथ देते, माझं शरीर मला साथ देते आणि ते शरीर थोडंसं हलकं होते आणि म्हणून मी जे निश्चय केलेला आहे तेवढ्या अंतरापर्यंत मी उडी मारू शकतो. मग महाराज याप्रमाणे ज्याचे आपल्या मनावर चांगलं प्रभुत्व आहे असा ऋषी शक्ती संपन्न भिक्षू मला आकाशात उडान करावायची आहे असा मनाने संकल्प करतो आणि त्यामुळे तो आकाशात सहजपणे उडू शकतो. आणि अशा प्रकारे आपला जो काही निश्चय आपण एखाद्या वेळेस करतो तर निश्चय केलेल्या कारणामुळेच आपलं शरीर हलकं होते आणि असा एखादा भिक्षू हा गगनामध्ये किंवा आकाशामध्ये उडू शकतो. आणि एवढं सांगितल्यानंतर राजा म्हणते फारच छान. आता यानंतर जे काही हड्ड्या असतात आपल्या लांब हड्ड्या तर त्या हड्ड्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी राजा प्रश्न करतो. राजा म्हणते 100 योजन लांब हड्डे आहेत असे तुम्ही लोक म्हणता, परंतु एवढे लांब तर वृक्ष देखील नसतात, तेव्हा झाडे कसे बरोबर असू शकतील? आता या ठिकाणी राजा काय म्हणते की नागशेठ म्हणते तुम्ही असं म्हणता किंवा म्हणतेजी तुम्ही असे म्हणता की आपले जे हड्डे आहेत हा हड्ड्या किती लांब आहेत? जवळपास 100 योजन एवढ्या लांब आहेत. मग 100 योजन एवढ्या लांब तर झाड सुद्धा नसतात, मग आपल्या हड्ड्या कशा काय असू शकतील? मग नागशेठ म्हणतात की महाराज महासागरात 500 योजन लांबीचे मासे असतात हे आपण ऐकलेले आहे काय? आता जे काही आता महासागर आहे समजा सर्वात मोठा सागर आहे त्या सागरामध्ये 500 योजन लांबीचे मासे असतात हे तुम्ही ऐकलेले आहे काय? मग राजा म्हणते की होय म्हणते मी ऐकलेले आहे. मग महाराज जर असे आहे तर 100 योजन लांबीची हाडे त्या माशाची असणार की नाही? मग या ठिकाणी या भंतेजीने असं म्हणलं होतं का की ती माणसाची झाडे आहेत? हाडे म्हणजे हाडे, कोणाची हाडे असतील? मग समुद्रामध्ये एवढे 500 योजन जर मासे लांब असू शकतील मग त्याची हड्डी बी तेवढीच लांब असेल ना, मग एवढी लांब हड्डी का नसते? मग असं म्हणल्यानंतर राजा म्हणते की निश्चय असू शकेल. आता याच्यानंतर जे काही श्वासोश्वासाचा निरोध म्हणजे आपला जे काही श्वासोश्वास घेणं आहे त्या श्वासोश्वासावर आपलं नियंत्रण ठेवणं, कंट्रोल ठेवणं याच्यावर काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि या ठिकाणी राजा म्हणते श्वास घेणे आणि श्वास सोडणे याचा देखील निरोध करून ठेवता येते असे तुमचे म्हणणे आहे, तर हे कसे कसे घडू शकते? मग नागशेठ म्हणतात की होय महाराज हेच खरं आहे, श्वास घेणे व श्वास सोडणे निरोध करता येते. म्हणजे आपण जे काही श्वास घेतो किंवा सोडतो तर याच्यावर आपलं कंट्रोल करू शकतो का तर आपण कमी जास्त करू शकतो असं त्या ठिकाणी नागशेठ म्हणतात. मग पण ते कशी शक्य आहे? महाराज कधी आपण कोणाला घोरत असताना पाहिलेले आहे काय? या ठिकाणी नागशेठ काय म्हणतात की एखादा व्यक्ती झोपत असलेला घोरत असलेला तुम्ही बघितला की नाही? मग राजा म्हणते मी ऐकले आहे. मग महाराज समजा तर जर त्याने आपले शरीर इकडून तिकडे हलविले तर काही वेळासाठी त्याचा घोरण्याचा आवाज थांबणार की नाही? म्हणजे घोरणं म्हणजे काय असते? हे श्वास घेणंच असते. श्वास घेणं सोडणं म्हणजेच ते घोरणं असते. आणि अशा प्रकारे एखादा माणूस जर घोरत आहे समजा पण त्याला या ह्याच्यातली काही जाणीव नाही की एकदम शांत झोपेत आहे, गाढ झोपेत आहे, त्याला घोरायलो की नाही घोरायलो काहीच माहित नाही. आणि असा घोरत असताना जर त्यानं एका अंगावर दुसऱ्या अंगावर गेला किंवा त्याचा एक हात हल्ला एक पाय हल्ला तर थोड्या वेळासाठी का होईना पण त्याचं घोरण थांबते की नाही? तर राजा बिलकुल थांबू शकते. मग महाराज ज्या अर्थी त्याच्या कायेवर, चित्तावर, शिलावर आणि प्रज्ञेवर ताबा नाही असा मनुष्य घोरत असता हात पाय आखूड करीत असता मोडत असता त्यांचे घोरणे थांबू शकते, तर त्यांच्या कायावर, चित्तावर, शिलावर आणि प्रज्ञेवर परिपूर्ण ताबा आहे अशा भिक्षूचा चौथ्या ध्यानात पोहोचल्यानंतर श्वासोश्वासाचा निरोध झाला तर यात आश्चर्य मानण्यासारखे काय आहे?
म्हणून या ठिकाणी नाक्षरमध्ये काय म्हणतात की एखादा व्यक्ती घोरत असला तर त्याचं जेव्हा शरीर हललं तर त्याच्या घोरण्यावर जे काही परिणाम घडतो, घोरणं त्याचं थांबतो, किंवा घोरत असताना जे काही त्याचं शरीर आहे काय असते ते याच्यावर सुद्धा त्याचं काही वचक असते, त्याचं काही हे असते, म्हणजे काय म्हणतात एक त्याच्या अधीन असते सर्व काही. तर अशा प्रमाणे जर एखादा भंते हा समाधीमध्ये असाल, ध्यानमग्न असेल आणि ध्यानमग्न असताना तो जर अशा श्वासामध्ये जर निरोध झाला तर असं आश्चर्य मानण्यासारखं काय आहे असं होऊ शकते. आणि असं सांगितल्यानंतर राजा म्हणते की आपण अगदी संयुक्तिक असे कथन केलेले आहे. यानंतर समुद्र हे नाव का पडले, आता समुद्र नाव का पडलं असं राजा या ठिकाणी विचारते. तर राजा म्हणते की म्हणते सर्वच लोक समुद्र समुद्र असे म्हणतात, तेव्हा त्या पाण्याच्या साठ्याचे नाव समुद्र असे का ठेवले. मग नाक्षरवंत म्हणतात की महाराज यात अर्धे उदक म्हणजे पाणी व अर्धे मीठ असे साम्य असल्यामुळे त्यांचे नाव समुद्र असे पडले. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की जे काही अर्ध पाणी आणि अर्ध मीठ आणि या अर्ध्या पाण्यापासून अर्ध्या पाण्याला काय म्हणतात त्या याच्यामध्ये उदक म्हणतात, उदक म्हणतात, नीर म्हणतात, आणि त्याच्यामुळं त्याचं जे काही नाव आहे ते समुद्र पडलेलं आहे असं ते म्हणतात. त्यानंतर समुद्राचं राजा म्हणाला की म्हणते सर्व समुद्राचे पाणी अगदी एकरस म्हणजे खारट असते, तर हे असे का असते. मग नाक्षरवंत म्हणतात की महाराज समुद्राचे पाणी कितीतरी काळापासून एकाच ठिकाणी जमलेले असते आणि त्यामुळे तो एकरस किंवा खारट असते. म्हणजे किती काळापासून ते पाणी असतात, कोणाला तरी माहित आहे का ते पाणी केव्हापासून तिथं आहे, आणि त्याच्यामध्ये खारट असते असं म्हणतात. याच्यानंतर राजा म्हणाला की म्हणते अतिसूक्ष्म वस्तूचे सुद्धा तुकडे करता येतील काय. आता अतिसूक्ष्म म्हणजे एकदम लहानात लहान छोट्यात छोटी गोष्टी जी आपल्या डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाही एवढी छोटी गोष्ट त्याचे सुद्धा तुकडे आपल्याला करता येतील काय. मग यावर नाक्षरवंत म्हणतात की होय महाराज करता येतील. मग म्हणते सर्वच वस्तूमध्ये अतिसूक्ष्म अशी वस्तू तरी कोणती. आता या ठिकाणी राजा काय म्हणते की म्हणते सर्वात छोटी अशी वस्तू कोणती आहे. मग नाक्षरवंत म्हणतात की महाराज धर्म ही सर्वात अतिसूक्ष्म वस्तू आहे, तथापि सर्व धर्मासंबंधाने असे म्हणता येणार नाही, कारण सूक्ष्मत्व आणि स्थूलत्व ही दोन्हीही अंगे धर्मांतर्गत विशेष रूपाने आढळून येणारी आहेत, परंतु जे काही विभागले जाते ते प्रज्ञेनेच विभागले जाऊ शकते आणि प्रज्ञेचेच विभाजन करील असे मात्र काही एक अस्तित्वात नाही. आता या ठिकाणी नाक्षरवंतीने काय सांगितलं, सर्वात छोटी गोष्ट कोणती सांगितली की धर्म हे सर्वात छोटी गोष्ट आहे, परंतु जे काही सर्वात जे काही धर्म आहेत म्हणजे ज्याप्रमाणे समजा भगवान बुद्धाचा धर्म असेल किंवा इतर काही जे धर्म असतील तर हे सर्व धर्म सारखे नसतात. तर काही धर्म हे सूक्ष्मत्व असतात तर काही स्थूलत्व असतात, आणि अशामुळं या धर्मामध्ये सुद्धा फरक असते. आणि अशा प्रकारचा जो काही धर्म असते तर तो धर्म म्हणजे भगवान बुद्धाचा जो काही धर्म आहे हे धर्म अलग अलग याच्यामध्ये विभागलेला आहे, आणि विभागल्यामुळं ते प्रज्ञा जे काही आहे ते त्या प्रज्ञेमध्ये विभागले गेलेलं आहे, आणि प्रज्ञेमध्ये विभागल्या गेल्यामुळं त्याचं एक अस्तित्व असं नाही, म्हणजे वेगवेगळे अस्तित्व तयार झालेले आहेत. यानंतर राजा म्हणते की म्हणते विज्ञान, प्रज्ञा आणि जीव हे तीन शब्द अक्षर आणि अर्थ या दोन्ही दृष्टीने वेगवेगळे आहेत की एकाच अर्थाची ही वेगवेगळी नावे आहेत. आता या ठिकाणी जे काही जीव म्हणजे आत्मा, आता आत्मा, प्रज्ञा आणि विज्ञान हे जे काही वस्तू आहेत हे वस्तू एकच आहेत की वेगवेगळे आहेत असं या ठिकाणी राजा विचारते. मग नाक्षरवंत म्हणतात की महाराज जाणीव करून घेणे ही विज्ञानाची ओळख आहे. विज्ञान म्हणजे काय की जाणीव, एखाद्या गोष्टीची जाणीव करून घेणं आपण, आणि ते जाणीव कशामुळे होते आपल्याला, जे काही आपले पंचेंद्रिय आहेत तर या पंचेंद्रियामुळे आपल्याला ते जाणीव होते हे आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारची जे कोणी आपण जशा प्रकारे आपण जाणीव करून घेत असेल तर हे जाणीव करून घेणे ही विज्ञानाची ओळख आहे, आणि त्यातील गुणात्र व भाव यासह समजून घेणे ही प्रज्ञेची ओळख आहे. आता एखादी वस्तू जी आहे तर ती फक्त जाणून घ्यायची म्हणजे ते काय आहे, विज्ञान आहे, परंतु त्याच्यामध्ये खोलपर्यंत जाऊन पूर्ण समजून घ्यायची म्हणजे ती प्रज्ञा आहे.
आणि आत्मा नावाची तर कोणतीच वस्तू अस्तित्वामध्ये नाही आणि आत्मा असं काही अस्तित्वामध्ये नाही. मग राजा म्हणते जीव म्हणून काही एक अस्तित्वात नाही असे आपण म्हणता तर डोळ्याद्वारे रूपाला पाहण्याचे, कानाद्वारे शब्द ऐकण्याचे, नाकाद्वारे वास घेण्याचे, जिभेद्वारे स्वाद घेण्याचे आणि शरीराद्वारे स्पर्शानुभव करण्याचे आणि मनाद्वारे विषय समजून घेण्याचे कार्य कोण करतो. आता या ठिकाणी काय म्हणतात की जीव जे आहे, जीव किंवा आत्मा हा नाहीच, कोणतीही अशा प्रकारची वस्तू नाही. आणि असं जर म्हणलं तर जे काही डोळे कोणतं तरी रूप बघतात, कान कोणते तरी शब्द ऐकतात, नाकानं कशाचा तरी आपल्याला वास येतो आणि जिभेनं कशाचा तरी स्वाद आपल्याला घेतो आणि आपलं जे शरीर आहे, जे त्वचा आहे, या त्वचेमुळं काहीतरी आपल्याला स्पर्शाचा अनुभव होतात. म्हणजे हे 5 इंद्रिय आहेत आपले, तर या 5 इंद्रियामुळे आपल्याला काही ना काहीतरी अनुभव होतो. तर मग हे अनुभव करण्याचे आणि मनाद्वारे विषय समजून घेण्याचे कार्य कोण करतो. म्हणजे आपण जर डोळे लावून जरी बसलो असेल तर डोळे लावून बसल्याच्या नंतर एखादी हवा बी थोडी सुटली तर आपल्या शरीराला लगेच समजते की ही हवा सुटलेली आहे. मग हे या शरीराला नाही समजत, मग हे नेमकं समजून कोण घेतो. मग नागशेर म्हणतात की महाराज, आपल्या म्हणण्याप्रमाणे शरीरात वास्तवकरीत असूनही शरीरापासून अगदी वेगळा असा डोळ्याच्या सहाय्याने रूप पाहणारा, नाकाच्या सहाय्याने सुगंध घेणारा, जिभेच्या सहाय्याने स्वाद घेणारा, शरीराच्या सहाय्याने स्पर्शानुभव करणारा आणि मनाच्या सहाय्याने विषय धर्माची जाणीव करून घेणारा असा जीव आहे. मग या ठिकाणी नागशेर काय म्हणतात की जे आत्मा तुम्ही म्हणता तशा प्रकारचा आत्मा किंवा जीव नाही, परंतु हे जे काही 5 इंद्रिय आहेत आपले, तर या 5 इंद्रियाद्वारे जे काही आपल्या मनाला कळते असं मन किंवा जे काही जीव किंवा जे काही आत्मा आहे तो मात्र आहे असं या ठिकाणी म्हणतात. तर डोळे काढल्यानंतर त्या मोठ्या छिद्रातून त्याला चांगले स्पष्ट रूप दिसत असावे. कानात गरम लोखंडी सळा टाकून कानाची छिद्रे मोठी केल्यानंतर त्याला अधिक स्पष्ट ऐकू येत असावे. नाक कापून काढल्याच्या नंतर नाकाची भोके मोठी झाल्यामुळे चांगला सुगंध घेता येत असावा. जीभ जर ओढून बाहेर काढली तर अधिक चांगला स्वाद घेता येत असावा. शरीराचे कापून तुकडे केले असता शरीर उघड्यावर तो आल्याने चांगल्या प्रकारे स्पर्श करता येत असावा. कारण या सर्व इंद्रियाचा तो खिडक्याप्रमाणे उपयोग करीत आहे ना. जर खिडकी अधिक उघडली तर बाहेरील दृश्य अधिक स्पष्ट दिसू लागले आणि एकदम खिडकी काढली तर बाहेरील दृश्य एकदम साफ दिसू लागते. असे तुमच्या जीवाचे सुद्धा होत असावे. आता या ठिकाणी जे काही राजा प्रश्न विचारते की जर समजा हे असे शरीर जे आहे, जे काही आपले 5 इंद्रिय आहेत, तर या 5 इंद्रियामुळं जर मनाला कळत नाही तर मग मनाला कसं कळते. मग यावर नागशेर काय म्हणतात की तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा आपल्या शरीराला एखाद्याची चाळ लागली तर ती आपल्याला मनाला समजल. डोळ्यानं बघितलेलं दृश्य आपल्या मनाला समजल, किंवा कानानं काही ऐकलेलं आहे ते आपल्या मनाला समजल, किंवा जिभेने काही एखादा स्वाद घेतला ते आपल्या मनाला समजल, कानानं काय ऐकलेलं आपल्या मनाला समजल. आणि असं जर असेल की जर कानानं ऐकू येऊन आपल्याला समजत असेल, नाकेनं वास घेऊन आपल्याला समजत असेल, तर मग हे तर नाक छोटा आहे, नाक कापून टाकायचे, त्याचे सुराग मोठे करायचे. कान कापून काढायचं, त्याची सुराग मोठे करायची. जीभ ओढून बाहेर करायची. जीभ जास्त आता जे 2-3 इंचाची आहे त्याच्यावरची हातभर बाहेर काढायची. डोळ्याची सुराग आता छोटे छोटे आहेत, डोळे घालून बाहेर फेकायचे, त्याची सुराग मोठे करायचे. आणि अशामुळं मग जास्त आपल्याला अनुभूती होईल का किंवा जास्त समजेल का असं त्या ठिकाणी नागशेर विचारतात. परंतु डोळे जर बाहेर काढले तर मग आपल्याला कसं तरी समजेल का? नाही समजत. जर आपण कानाची सुराग मोठे केले तर आपल्याला जास्त समजेल का? बिलकुल काही ऐकायलाच येणार नाहीत. नाक जर काढून फेकलं तर आपल्याला नाकानं काही वास येईल का? बिलकुल वासच येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होते की हा वास नाकानं आपल्याला येत नाही, म्हणजे नाक आपलं वास घेत नाही किंवा नाक वास घेऊन आपल्या मनाला सांगत नाही. डोळे काहीतरी दृश्य बघून ते आपल्याला मनाला सांगत नाहीत. कान काहीतरी ऐकून ते आपल्या मनाला सांगत नाही. कारण तर हे मन जे आहे हे मन वेगळं आहे हे स्वतः जाणून घेतो. आणि त्यानंतर असं म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी राजा म्हणते की नाही म्हणते असे काही घडत नाही.
मग महाराज असे तर घडत नाही, तर आमच्या आत बसणारा असा कोणीही जीव नाही हे यावरून सिद्ध होते. आणि या म्हणून या ठिकाणी नागेश्वर म्हणते काय म्हणतात की आपल्या मधामध्ये एखादा कोणता तरी जीव येऊन बसलेला आहे हे होऊ शकत नाही. जे आपल्या कानाचं ऐकत असेल, नाकाचं ऐकत असेल, जिभेचं ऐकत असेल असं कोणी नाही. यानंतर आरूप म्हणजे कोणत्याही प्रकारचं रूप नाही किंवा वेगळ्या रूपाचं अशा धर्मासंबंधी सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला. तर स्थवीर म्हणाले महाराज भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे. या ठिकाणी नागेश्वर भंते काय म्हणतात की भगवंतानं एक वेळ अतिशय अवघड प्रकारचं कार्य केलेलं आहे. भंते ते कोणते बरे? महाराज ते म्हणजे एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असलेले चित्त आणि रूप रहित धर्माचे विश्लेषण त्याने केलेले आहे. आणि असेही त्याने सांगितलेले आहे की याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात. आता या ठिकाणी भगवान बुद्धानं कोणतं कार्य केलेलं आहे म्हणतात की भगवान बुद्धानं असं काही सांगितलेलं आहे जे भगवान बुद्धानं स्वतः अनुभवलेलं आहे. अनुभवून असं काही सांगितलेलं आहे की एखादी जे काही वस्तू आहे त्या वस्तूवर अवलंबून दुसरी एखादी वस्तू राहते आणि त्यामुळं त्याचं काय होते, जे काही चित्त आहे आणि रूप आहे किंवा रहित धर्म आहे याचं विश्लेषण तयार होते. म्हणजे जे काही आपलं शरीर बनलेलं आहे तर हे शरीर आपण म्हणायला काय म्हणतो की हे शरीर फक्त मांसाचं आहे. परंतु मांस म्हणजे काय हे आपल्याला केव्हा कळल? आपल्याला कळणार नाही कदाचित. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे. आपण म्हणायला फक्त हे एक चमडी आहे, एक मांस आहे, परंतु आपल्या डोळ्यानं सुद्धा दिसू शकत नाही एवढ्या बारीक 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 अणु रेणू पासून बनलेलं हे शरीर आहे. आणि असं हे बनलेलं शरीर तर हे किती काळ जगतो? आता आपण म्हणतो की आपण माणसं समजा 60 वर्ष जगत असते, 70 वर्ष जगत असते, 100 वर्ष जगतो. कोणी कोणी माणसं 110 120 वर्षापर्यंत सुद्धा जगलेले आहेत. परंतु हे शरीर किती वर्ष जगतो? तर हे शरीर असं म्हणतात की एका सेकंदाचा 60वा भाग म्हणजे एक पल, एक क्षण, आणि त्या एका क्षणामध्ये 1 करोड वेळेस हे शरीर जिवंत म्हणजे मरते जिवंत होते, मरते जिवंत होते, मरते जिवंत होते. आणि अशाच प्रकारे हे जी चमडी आहे हे चमडी एका सेकंदात ना एका क्षणामध्ये करोडो वेळेस ही मरते जिवंत होते. म्हणजे वरची चमडी मरत राहते, खालून दुसरी निघत राहते. वरची मरत राहते, खालून जसं एखादं झाड आहे बघा, झाडाला जसं तोडलं किंवा त्या झाडाला एखादी जखम केली, समजा आपण त्याचं सालपट काढलं, मोठं झाड आहे त्याचं सालपट काढलं तर काही दिवसांना काय होते, त्याच्या मधातून ते पूर्ण सालपट भरत येते. माणसाचे तसंच आहे. समजा माणसाला समजा एखादी बार जखम झाली तर जखम झाल्याच्या नंतर काही दिवसांनी जखम भरून येते. म्हणजे याचा अर्थ काय की माणसाची जी चमडी आहे ही चमडी छोट्या छोट्या अणुरेणूपासून बनलेली आहे आणि ते एका क्षणाला कितीतरी वेळेस मरतात आणि जिवंत होतात. अशामधून खालून जी चमडी निर्माण होत राहते आणि वरची चमडी मरत राहते. आणि अशामुळे आपण बघतो बघा आपल्या अंगावर सुद्धा काट निघते बघा. कधी कधी आपण काट बघलेली असेल का? काट कधी कधी आपण त्याला मळ सुद्धा म्हणतो, पण ते मळ नसते. आपण काय कोणत्या काय म्हणतात चिखल्यामध्ये गेलेलो नसतो तर ते अशा प्रकारचा मळ असते. किंवा आपण कोणते कीटक बघितले असते, साप वगैरे बघितले असते, त्या सापाची काट त्याला दरवर्षी सोडावी लागते. तर त्याचं कारण हेच असते. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा गोष्टीनं एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, म्हणजे हे वरची जी चमडी आहे याला जर काही अनुभव झाला, काहीतरी स्पर्श झाला तर ते मध्याला सांगते की मला स्पर्श झाला, ते त्याच्या मधल्याला सांगते मला स्पर्श झाला, ते त्याच्या मधल्याला स्पर्श झाला. म्हणजे डायरेक्ट ही वरची चमडी आपल्याला सांगते काय स्पर्श झाला म्हणून? नाही सांगत. आणि असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा गोष्टीला संज्ञा म्हणतात असं या ठिकाणी नागेश्वर भंतेनं सांगितलं. आणि याला चेतना म्हणतात आणि याला चित्त असे म्हणतात. आणि यानंतर राजा म्हणते की कृपया करून आणखी एखादं उदाहरण देऊन स्पष्ट करावं. मग महाराज समजा कोणी एक मनुष्य नावेवर बसून समुद्राच्या मध्यभागी जाऊन समुद्राचे ओंजळभर पाणी हातावर घेऊन त्यांची चव घेऊ लागला की हे गंगा नदीचे पाणी आहे, हे यमुना नदीचे पाणी आहे, हे अचिरवतीचे, हे सरयूचे, हे महानदीचे पाणी आहे. तर अशी त्या पाण्याच्या चवीवरून त्या नद्याचे पाणी सांगू शकेल काय? आता या ठिकाणी एखाद्या माणसाला काय नदी कोणती आहे
हे माहितीच करायची नाही, त्याला नेऊन एकदम त्या नदीच्या मधामध्ये उभं करायचं आणि तिथलं पाणी पी आणि पाणी पिऊन त्याची चव घे आणि ओळख की हे नेमकं कोणत्या नदीचं पाणी आहे असं जर म्हणलं तर ते ओळखू शकेल का? नाही ओळखू शकेल. आणि याच्यामुळं ते म्हणजे त्याप्रमाणे चव जर ओळखू शकत नसल तर तसं आपलं जीभ सुद्धा ते ओळखू शकत नाही आणि आपल्या मनाला सांगू शकत नाही. अशा प्रमाणे या ठिकाणी सांगलेलं आहे. मग या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते असे सांगणे एकदम अवघड आहे. मग महाराज एकाच वस्तूच्या अवलंबून असणारे रूप रहित चित्त आणि चैतसिक धर्म यांचे विश्लेषण करणे हे त्याही पेक्षा अवघड आहे, कार्य आहे, पण ते भगवान बुद्धाने केलेले आहे. म्हणजे एका नदीमध्ये जर संगम होऊन एकापेक्षा जास्त नदीचं पाणी येत असेल तर त्या नदीमध्ये उभं केलेल्या एखाद्या व्यक्तीला जर कळत नसेल की हे येत असलेलं पाणी इकडच्या नदीचं आहे, तिकडच्या नदीचं आहे, दुसरी आहे की तिसऱ्या नदीचं आहे, कळत नसेल. परंतु याप्रमाणे भगवान बुद्ध मात्र यांनी अशी समाधी लावली होती, असं ज्ञान प्राप्त केलेलं होतं की अशा प्रकारे अनेक नद्याचं ज्याप्रमाणे पाणी एका नदीमध्ये मिसळते त्याप्रमाणे एकावर अवलंबून असणारे दुसरे जे काही चित्त असतील किंवा धर्म असतील तर या धर्माचं विश्लेषण भगवान बुद्धाने केलेलं होतं. म्हणजे भगवान बुद्धाने सांगलं होतं की हे नेमकं नदी कोणत्या नदीचं पाणी आहे, ते कोणत्या नदीचं पाणी आहे हे भगवान बुद्धाने ओळखलं. म्हणजे नदीची उपमा म्हणजे कशाला दिलेली आहे? धर्माला दिलेली आहे, जे धर्म अलग अलग प्रकारे आहेत. आणि हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे असं या ठिकाणी नागशेर बनते म्हणतात. आणि हे सांगितल्याच्या नंतर जे राजाने हे ऐकल्याच्या नंतर राजा म्हणतात की बनते ठीक आहे आणि मला हे समजलेलं आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी राजाने जे जे काही प्रश्न नागशेर बनतेला विचारले त्या सर्व प्रश्नाची उत्तरे अचूकपैकी आणि स्पष्टीकरणासहित मिलिंद राजाला समजावून सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. त्यामुळं आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.